पॅन्थर अमोलभाऊ बोढारे यांची खास मुलाखत. आंबेडकरी चळवळ म्हणजे फक्त नाव नाही, तो संघर्ष आहे, स्वाभिमान आहे आणि अन्यायाविरुद्धची लढाई आहे. महाराष्ट्र वार्ता न्यूजच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या मुलाखतीत पॅन्थर अमोलभाऊ बोढारे यांनी ठामपणे सांगितलं, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा झेंडा आजही तितक्याच ताकदीने महाराष्ट्रात फडकणार. आपले प्रणेते मनोजभाई संसारे आज आपल्या सोबत नसले तरी त्यांचे विचार आजही प्रत्येक कार्यकर्त्याच्या श्वासात जिवंत आहेत. ही चळवळ कधीच थांबणार नाही. आम्ही ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार. हा फक्त इशारा नाही, ही सुरुवात आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता जेव्हापासून भाई गेले तेव्हापासून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची चळवळ थांबलेली आहे. तिला मरगळ आल्यासारखं झालेलं आहे. तरी माझी एवढीच विनंती आहे की सर्वांनी, सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जी कोर कमिटी आहे मुंबई राष्ट्रीय कमिटी, त्यांनी हा पक्ष पुन्हा पूर्वावरत मूळ जे आहे त्यावर आणावा किंवा एखाद्या रिपब्लिकन चळवळीकडे संगनमत करून ही चळवळ पुन्हा पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. कारण आता आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी समाज तुमच्याकडे युवा नेतृत्व आता महाराष्ट्रात राहिलेलं नाहीये. रिपब्लिकन पक्षाचं किंवा पॅन्थरचं फक्त एकच नेतृत्व आता आपल्या समोर दिसून येते, एक किंवा दोन, म्हणजे बोटामध्ये इतके. त्यांनी सर्वांनी त्या संदर्भात एकत्र येऊन काहीतरी निर्णय घ्यावा आणि रिपब्लिकन चळवळीची जी वाताहत झालेली आहे ती वाताहत थांबवण्याचा प्रयत्न करा. कारण समाज तुमच्याकडे अपेक्षेने बघतोय, पण अजूनही काही कारणास्तव काही डिसिजन येत नाहीये. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. एवढीच माझी विनंती आहे. आणि या ठिकाणी 14 एप्रिल 2026 या दिवशी मी सर्वांना आवाहन करतो की रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काहीतरी डिसिजन घ्यावा आणि समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करावा. हे एवढ्यासाठी बोलतोय की गेल्या काळात ज्या काही निवडणुका झाल्या त्यात समाजाचे प्रतिनिधी निवडून आले, परंतु ते दुसऱ्या झेंड्याखाली, दुसऱ्या पक्षाच्या झेंड्याखाली निवडून आले. रिपब्लिकन पक्षाचा किंवा निळ्या झेंड्याचा एकही उमेदवार, नगरसेवक निवडून आलेला नाही. यावर गंभीर विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय भीम, जय संविधान.